श्री गुरुभ्यो नमः. प्रज्ञस्य म्हणून त्याच्यामध्ये आहे. हम्म. उपनिषदामध्ये प्रज्ञ म्हणून शब्द आहे. नासिके एव उक्तम ऐसा अंतरिक्षम तथा तस्य प्राणो अर्को अन्नम शीतयो अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते तदेतत् प्रज्ञस्य विष्टपम् यदेतन्नासिकाये विनतमिव ललाटमेव ब्राह्मणामध्ये ब्रध्न म्हणून शब्द आहे. हम्म. त्याकरता त्याच्यामध्ये भाष्यामध्ये देखील घातलेलं आहे ते. हम्म. आता कुठं कुठं कोणकोणते देवता असतात आणि त्याच्यावर परमात्मा कसा असतो हे सांगितलं. कपिला वगैरे सगळ्यांच्या बद्दल झालं. जीव वागादिकं संस्थं च सुपर्ण अधिसंस्थिताः. जीव वाक इत्यादिकामध्ये राहणारा सुपर्ण म्हणून शब्द वाच्य असणारा परमात्मा म्हणजे म्हणजे गरुडावर आश्रित असलेला परमात्मा. अविशेषोपि भगवान. त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य नसलं तरी सगळे पूर्ण ऐश्वर्याने सगळे सारखेच असतात. परमात्म्याचे जितके रूप अवतार आहेत ते सगळे एकसारखेच असतात. नाही हे जरा ह्याच्यापेक्षा स्पेशल आहे असं तसं काही म्हणायला येत नसते बरं का. हं. अविशेषोपि भगवान. हं. पूर्ण ऐश्वर्य स्वरूपतः अंगांगित्वेन एकैव तदानंदानुभव स्थितः स एव व्यूह्य च आत्मानं पृथक् पृथक् इव स्थितः. म्हणून वेगवेगळ्या रूपाने तरी राहिला असला तरी दिसला तरी तो त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही वेगळा फरक काही नसतो बरं का. अंगित्वाने देखील अंगामध्ये देखील तोच अंगी देखील तोच असतो सगळ्यामध्ये तोच असतो. तो आनंदानुभव स्थित आपल्या आनंदाचा अनुभव त्याला तो घेत असतो असा अर्थ. हम्म. तैव यूयेत आत्मानं पृथक् पृथक् रूपं पृथक् रूपैव स्थितः. सुपर्णनामा भगवान सुपर्णे व्यवस्थितः. सुपर्णावर बसलेला असतो परमात्मा गरुडावर. अग्न्यादिषु तन्नामा वासुदेवश्च संस्थितः. अग्न्यादिकामध्ये देखील वासुदेव रूपी परमात्मा त्या त्या नावाने बसलेला असतो. बरोबर. अन्ननामा सेवा. अन्ननामाने अन्न अन्नामध्ये राहत असतो. चेष्टेन सर्व आश्रित आहे. सगळ्यांना चेष्टा आणून देणारा तो त्या अन्नामध्ये राहत असतो. अन्ने स्थितस्य एव ईशः. अन्नामध्ये असणारा जो ईश आहे. हं, अन्नदात्र गतिप्रदः. अन्न देणे गती देणे वगैरे सगळं तोच करत असतो. तस्य अंतरिक्षगस्यैव नियमात अनुपक्षिणः. तो अंतरिक्षामध्ये असणारा तोच असतो म्हणून त्याच्या नियमाला अनुसरून सगळे पक्षी लोक देखील उडतात पडतात धावतात ते सगळं करत असतात. पतंती धावयंत्यश्व नरादींश्च नरादयः. हं, अश्वामध्ये नरादिकामध्ये देखील परमात्मा राहत असतो. परस्य विष्णू धामत्वात् सूर्यो ब्रध्न. परस्य श्रेष्ठ असणाऱ्या त्या विष्णू परमात्माचं धाम म्हणजे घर या रूपाने सूर्य आहे. म्हणून सूर्याला ब्रध्न. ब्रध्नश्च विष्टवम तत्प्रजापतेरायतनं तत्स्वराज्यमृध्नोति म्हणून वगैरे इत्यादिकामध्ये मंत्रामध्ये ब्रध्न म्हणून घेतलेलं आहे. तर इथं ब्रध्न म्हणजे दुसरं कोणी नाही सूर्यच घ्यायचा. का बाबा तर सूर्यामध्ये राहत असतो परमात्मा आणि सगळ्यांना ही क्रिया करून आणून घडवून देत असतो याकरता सूर्यालाच ब्रध्न म्हणतात. निहितश्चैव तल्लोको. हम्म. नासिकायां नतस्थले. आणि ते लोक आपल्या शरीरामध्ये कुठं असतो नासिकायां नतस्थले. आपली नाकामध्ये असं नत असणारा असा भाग आहे. नत असलेला म्हणजे खाली असं झुकून राहणारा असा भाग आहे. ज्या ठिकाणी घाणा आपण म्हणतो त्याला आपण मराठीत काय म्हणतो घाणा. घाणा फुटला की रक्त गळायला लागतो. हम्म. हे सगळ्यांना माहित आहे. निहितश्चैव तल्लोको नासिकायां नतस्थले पृथिव्यां संस्थितो विष्णू स्त्रीरूपेण द्युलोकतः. पृथ्वीमध्ये परमात्मा राहत असतो. द्यू या नावाने भगवान कैकी आकाशामध्ये राहत असतो. नभसी स्थितः. स्त्री रूपाने द्युलोकामध्ये राहत असतो आणि
पडून तिथून पडलेलं सगळं ते सगळं स्वीकार करत असतो. तथा दिवी ते संस्थित द्विलोकामध्ये राहणारा परमात्मा इतोगतम सर्वमत्ती इथून जे वर जातो ते सगळं स्वीकार करत. म्हणून द्यो हे नाव परमात्म्याला आहे. भोग्यत्वात आद्य इत्युक्त आद्य आद्य म्हणजे खाणारा, म्हणून या उद्देशाने परमात्म्याला भोग्य असल्यामुळे द्यू म्हणतात. एवं आद्य अतृत्व रूपवान, आद्य आद्य म्हणजे खाणारा आणि अतृत्व त्याच्यामध्ये असं याकरता परमात्म्याला तसं म्हणतात. एक एव परो विष्णू आता अन्ये रूपा उपजीव्यत परमा श्रेष्ठ असणारा विष्णू परमात्मा एकटाच आहे. सगळ्या लोकांना काय करतो, उपजीविका कल्पना करून देत असतो. आद्यो भवती त्या अन्येषाम, सगळ्या बाकीच्या लोकांना खाण्याची व्यवस्था करून देतो आणि तो स्वतः त्या सगळ्यांना खात असतो. याकरता म्हणून अन्न या नावाने परमात्मा प्रसन्न आहे, प्रसिद्ध आहे. त्या अन्येषाम नोपजीव्य. हम्म. आता सगळ्या लोकांना परमात्मा उपजीवी आहे, पण त्याला सगळे लोक उपजीवी आहेत असं म्हणत नाहीत. हे सगळ्या लोकांच्या मुळे त्याला जीविका चालते असं नाहीये. हरिही स सर्व जीवानां न भुज्यते यथा अमुना. परमात्मा कसा सगळ्या लोकांना सगळ्यांना खातो की नाही, त्याप्रमाणे आपण सगळे लोक सगळं खातो असं नाहीये. आपल्याला सगळ्यांना एकेकांना एक एक एवढं खाद्य दिलेलं असते, तेवढंच खातात ते. सर्वे लोकाः तथा कर्तुम नैवेष्टे नैवेष्टे कश्चन क्वचित. तर परमात्मा सारखं कोणीही देवता लोक देखील स्वीकार करू शकत नाही. तेष भगवान विष्णू प्रजापती पण ह्या परमात्म्याला प्रजापती असं देखील म्हणतात. तस्मात जाता सर्व देवा, त्याच्यापासूनच सगळे देव सगळे लोक झालेले आहेत. तस्मात जाता सर्व लोक, सगळेच्या सगळे लोक त्याच्यामुळे झालेले आहेत असा अर्थ. म्हणून प्रजापती सर्वे देवा ब्रह्माद्या तेभ्य एव च, ब्रह्मादिक लोक देखील त्याच्यापासूनच, आणि त्यांच्यापासून आपण सगळे झालेले आहेत. वृष्टी प्रजायते तस्याः, वृष्टी संजायते तस्याः सर्व औषधयो. म्हणून त्याच्यापासून वृष्टी होती म्हणून सगळ्या औषधी होतात उत्पन्न, आणि त्या औषधीभ्यो अन्न, त्या औषधीपासून जे आहे अन्न होतं उत्पन्न, आणि त्या अन्नापासून जे आहे रेतच उत्पन्न होत आहे, आणि रेतापासून जे आहे सगळं प्राणी उत्पन्न होतात. हम्म. सर्व प्रजायन्ते संकल्पो हृदय अभिधा. संकल्प म्हणून जे आहे की नाही हृदयामध्ये होत असतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये संकल्प उत्पन्न होतो. असं करावं बरं का, असं राहावं बरं का, मग अशा प्रकारचा संकल्प जे आहे हृदयापासून उत्पन्न होत असतो. संकल्प हा हृदयाभिधा प्रजाभ्यो जायते यस्मात्, म्हणून प्रजांच्या हृदयापासून संकल्प उत्पन्न होत असतो. तस्मात विकल्पाख्यम मनस्तथा. मग संकल्प हृदयापासून झाल्यानंतर मनामध्ये गेले की ते काय करतं, विकल्प होतो. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कल्प येतात. आता घर बांधायचं म्हणून एक संकल्प आहे. मला घर बांधायचं आहे नावाचा असा हा संकल्प आपल्या हृदयामध्ये होतो. मग ते हृदय काय करतात, तिथून त्या संकल्पाला जे आहे की नाही मनामध्ये पाठवत. मनात पाठवलं की मनामध्ये काय होतं, त्या संकल्पाचे विकल्प होत. घर बांधायचं म्हणलं तर प्लॅन सँक्शनिंग करावे, तो विटा लागतात, वाळू लागतात वगैरे, असे जे कल्प आहेत की ना, अनेक प्रकारचे कल्प, ते सगळ्या डोक्यामध्ये कल्पना यायला लागतील. संकल्पापासून ना ते संकल्प जेव्हा मनात जातं तेव्हा मनात गेले की त्याचे विकल्प होऊन जातात. मनस्तथा, म्हणून विकल्पाख्यम मनस्तथा. मग विकल्पापासून वाक प्रचारश्च, वाणीने प्रचार सुरू होतो. वाचा नाम आदी वेद, वाणीने नाव वगैरे इत्यादी घडतात म्हणजे प्राप्त होतात. मग त्या त्या नावाने योग्य असणारे असे जे काही कार्य असतात ते सगळे हं, ते कल्पना झाली म्हणले की डोक्यात आलं म्हणलं की नाही, मग त्याच्यापासून कर्म संजय तस्मा. मग ते संपादन करण्यासाठी कर्म काय लागतं, ते कर्म करायला लागतात. मग तथा कर्मणश्च जगत पुन्हा, आणि त्या कर्म केल्यामुळे त्या कर्माच्या द्वारे त्या कर्म स्वरूपाने सगळं जगताची उद्भूती होती. जग सगळं उत्पन्न होतं ते कशा, त्या कर्मापासून उत्पन्न होत असतं म्हणून सांगितलं. जगत हा कर्म.
हे जग जे आहे की नाही कर्माच्या द्वारे उत्पन्न होत असतं. जगत कर्म कर्माभिमानी अयम कर्मणश्च जगत पुन्हा म्हणल्यावर कर्माभिमानी अयम जीव हा कर्माभिमानी असणारा हा जीव असतो. परस्य ब्रह्मणो हरे हे पर असणाऱ्या परमात्म्याच्या अनुग्रहाने परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेव आणि ते ब्रह्मदेव काय करतात सगळ्या देवतांना बरोबर घेऊन आपल्या मध्ये राहून ते कर्म करायला होतात. म्हणून कर्माभिमानी कोण आहे जीव आहे. हे काम करायचं आपण जे काही काम करतो त्याचा अभिमानी जीव असतो, ब्रह्मदेव नाही किंवा इतर देवता नसतात. कर्म करायचं करायचं कोणाला जीवाला. कर्म कोणाला करावं लागतं जीवाला करावं लागतं. परमात्म्याला हे सगळं कर्म करत बसायची गरज नाहीये. त्यांनी काही कर्म केलं नाही तरी देखील त्याचे कामं होत असतात बरं का. आ- आपल्याला मात्र ते कर्म करावं लागतं. ते कर्म केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये संकल्प केलेली गोष्ट घडते नाही तर नाही घडत. म्हणून सांगायला आलेले आहेत. म्हणून कर्माभिमानी आहे जीवा परस्य ब्रह्मणो हरे हे जरा पुरुष असणाऱ्या त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने ब्रह्मदेवाला म्हणून आवास स्थान उद्दिष्टो परमात्म्याचं आवास स्थान कोणतं आहे तर ब्रह्मदेव. विशेषात स इरामय विशेष करून तो इरामय असतो. इरामय ह्या नावाने प्रतिष्ठा आहे. इरामय हा इच्छा इरामय शब्दाचा अर्थ सांगायचा इच्छा अनुरूपम तु सुखम इरेत्येव प्रकीर्तितम तिथंच सांगून टाकलं. इरामय शब्दाचा अर्थ आचार्याने तिथंच सांगून टाकलेला आहे. इच्छा अनुरूपम तु सुखम आपल्या इच्छेला अनुरूप असणारं जे सुख असते त्या सुखाला इरा म्हणतात. बरं का सुखम इरा इत्येव कीर्तितम. इरामय इरामय इच्छामय आहे. जीव इच्छामय आहे. परमात्म्याने जशी इच्छा त्याला करवलेली असते की नाही त्याप्रमाणे तो करत राहत असतो. इच्छा आनंद प्रभूतत्वात इच्छा रूपी आनंद पुष्कळ ज्याच्यामध्ये असतो तो हिरणमय हिरुक सुखम म्हणून सांगितलेलं आहे. हिरणमय म्हणून शब्द आहे ना त्या हिरणमय शब्दामध्ये हं, इच्छा आनंद प्रभूतत्वात सएव च हिरणमया इच्छा रूपी आनंद पुष्कळ त्या परमात्म्यामध्ये असतं म्हणून या करता परमात्म्याला प्रभूत आनंदाने युक्त असतो म्हणून हिरणमय असं म्हणतात. म्हणून त्याच्यामध्ये हिरणमय शब्दामध्ये हिरुक शब्दाचा अर्थ सुखम हिरुक सुखम हिरण्यम हा. हिरुक नावाचं सुख हिरण्य ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हम्म. बाह्यानंदात पृथग्यत हे बहिर्भूत असणारा जो आनंद असतो की नाही बाहेरून दिसून येणारा जो आनंद असतो की नाही त्या आनंदाला सोडून वेगळाच आहे हा. हे सुख त्या आनंदाला सोडून वेगळंच असतं. सोनं हातात असलं सोनं घेतलं म्हणजे की एक प्रकारचा आनंद तुम्हाला होतो. आणि तो आनंद जो आहे बाहेरच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. बाहेर दिसून येणारा आनंद जो असतो त्याच्यापेक्षा भिन्न असणारा असतो. बाह्य आनंदात पृथग्यत आधिक्यार्थे मयट यस्मात अधिक परमात्म्याचा आनंद कसा आहे बाबा तर अधिक आहे. अधिक आनंद अधिकाने युक्त असणारा परमात्मा आहे. आपल्याकडे अधिक नाही. ते आपल्या आपल्या योग्यतेला अनुसरून तेवढंच आनंद होत असतो. उत्सृज्य कर्मजम रूपम कर्मापासून आलेलं जे काही रूप आहे आपल्याला ते सोडून देतो. निजानंदैक रूपत नंतर त्याला स्वाभाविक असणारा जो आनंद असतो की नाही तो स्वाभाविक आनंद परमात्मा आणवून देत असतो म्हणून सांगितलं आहे. तमिमं प्रथम स्थान प्रथम ज्ञानी पुरुषम चतुराम त्या आनंदामध्ये पहिलं जे जे आनंदाचं सुख किंवा पहिला आता आनंदाच्या बद्दल येणारा जो जे काही ज्ञान आहे ते चतुराननाला पहिल्यांदा प्राप्त होतं. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव वासुदेवाभिधम ब्रह्म प्राप प्रपदयो पुरा वासुदेव रूपी असणाऱ्या त्या परमात्म्याचं ज्ञान कोणाला पहिल्यांदा झालं ब्रह्मदेवाला. म्हणून प्रपदयो पुरा ते ज्ञान प्रपद चालत चालत
त्यांनी प्राप्त करून घेतलं. ब्रह्मदेवानी आपल्या तळपायाने जाणून घेतलं. तळपायाला तेवढं बळ दिलं आणि जाणून घेतलं असा अर्थ. म्हणून प्रपदयो पुरा प्रपदांच्या द्वारे त्यांनी जाणून घेतलं बरं का. यस्मात प्रपदे भगवान, म्हणून प्रत्येकाच्या प्रपदामध्ये कोण राहत असतो? प्रपदा चतुराननम प्रापयती, म्हणून परत तळपाय जे आहे की नाही, त्या तळपायाचं जे आहे की नाही, चतुर्मुखाकारवतां नृणाम. म्हणून चार मुख असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या सारखे शरीर असणाऱ्या सगळ्या लोकांना पादतळावर, पायतळा म्हणजे तळपायाला जे आहे प्रपद असं नाव दिलेलं आहे बरं का. ब्रह्मदेवाच्या तळपायासारखा सगळ्या ज्या लोकांना तळपाय असतात की नाही, तर तळपाय असणाऱ्या लोकांना मनुष्य म्हणतात. यस्मात प्रपेदे भगवान प्रपदा चतुराननम, चतुराननाला परमात्मा प्रपदाच्या ठिकाणी द्वारे दर्शन दिलेलं आहे. म्हणून प्रपद स्थानामध्ये ब्रह्मदेव राहत असतो, परमात्मा राहत असतो म्हणून सांगितलं. तस्मात प्रपदनामे प्रपदनादेव प्रपद प्रपदन, म्हणजे उत्कृष्ट रीतीने, पदन प्राप्त करून घेणे. उत्कृष्ट रीतीने प्राप्त करून घेतलं, त्या ब्रह्मदेवाने प्राप्त करून घेतलं म्हणून हे प्रपद असं नाव पडलेलं आहे बरं का. प्रपदम नाम कीर्तितम चतुर्मुखाकार नाम. आणि तसलं प्रपद कोणाला असतात? चतुर्मुखाच्या ब्रह्मदेवाच्या सारखा आकार असणारे जे लोक असतात की नाही, त्यांच्या तळपायाला जे आहे प्रपद असं नाव देतात. हे लक्षात ठेवून घ्या. प्रपदाख्या वर्तते तो ननो न तो पश्चादिना. म्हणून पशु पक्षी वगैरे असतात की नाही, त्या लोकांना काही प्रपद नसतं, फक्त मनुष्यांनाच असतंय म्हणून सांगितलंय. आयाज ऊर्ध्वं ततो विष्णू. नंतर परमात्मा काय केला? तिथून प्रपदापासून पुन्हा वर गेला. ततो विष्णू प्रपदा प्रपदात ऊरुमात्र, प्रपदापासून उरू म्हणून असतात की नाही, उरूच्या ठिकाणी गेला. उरू म्हणजे पाय, प्रपा आहे पाया, पायावर गेला. उरू उरुमेव च ऊरुमात्र. तिथं उरू ते तावा असता, हा त्या उरूमध्ये राहतो. म्हणून म्हणून काय म्हणतात? उरू. ऊर्ध्व भागाला, त्याच्या वरच्या तळपायाच्या वरच्या भागाला उरू म्हणून म्हणतात. ऊर्ध्वम अगमाधरे, आगमनाधरे. ऊर्ध्वगमनात म्हणजे वर जातो याकरता म्हणून उरू. ऊर्ध्व गमनात गमनात उरू म्हणतात बरं का. त्या तळपायापासून वर गेला जातो, वर जातो याकरता उरू म्हणतात त्याला. उरू म्हणून म्हणतात. पूर्वेव गरणचक्रे वायू, त्यानंतर किंचित ऊर्ध्वंगतो, थोडा वर गेला. किंचित ऊर्ध्वंगत, तिथून थोडा वर गेला. गेल्यावर गत्वा वायुना सह केशव, वायूच्या बरोबर केशव तिथं थोडं वरच्या भागात जातो. वायुना वायुमाहो रुगण गरणम कुरुवत्र स्थित इत्यपि. वाईला सांगितलं, अरे तिथं आवाज जरा उरू म्हणजे मोठा आवाज कर रे म्हणून सांगितलं. मग तिथं राहून वायूने आवाज केलेला आहे. पूर्वेव गरणचक्रे वायू, ज्या ठिकाणी राहून वायूने आवाज मोठा केला. यत्र स्थित सदा तत स्थान उदरम, म्हणून त्या स्थानाला काय म्हणतात? वरच्या भागाला उदर म्हणतात. उरु गरणम, दर म्हणजे आवाज करणे, पूर्व म्हणजे मोठा मोठा आवाज कर रे म्हणून वायुदेवाला सांगितलं. पोटामध्ये असणार परमात्मा वायुदेवाबरोबर जाऊन तिथं काय करतो? मोठा आवाज करतो. म्हणून ढेकरा वगैरे देतो ना आपण, ते सगळे त्याच्यामुळेच होतं. तर कीर्तितम म्हणून स्थानम निवासम च पूर्वेव गरणचक्रे वायुर्यत्र स्थित असला तर स्थान उदरन्नाम, म्हणून त्या स्थानाला उदर असं म्हणतात बरं का. पुनराह जनार्दन. नंतर पुन्हा त्या वायुदेवाला परमात्माने काय सांगितलं? अरे मला उत्तम असणारं असं स्थान दे रे, निवासासाठी एखादं स्थान करून दे रे म्हणून सांगितलं. गुरुस्थान निवासम मे. गुरु म्हणजे उत्तम असणार असं, श्रेष्ठ असणार असं.
हा निवासासाठी मला राहण्यासाठी एक स्थान दे. कुरु म्हणून विस्ताराने असणारं असं स्थानक, विस्तार संयुतम, चांगल्या विस्ताराने युक्त असणारं असं एक स्थान माझ्यासाठी कर. मग वायुदेवाने तसं स्थान केलं. तसा करो तर वायूने तसा स्थान केलं. म्हणून पुरोभूत पुरुत्वतः, उरस म्हणजे छाती, छाती ही उरस्तवतः म्हणजे विशाल असणारी छाती केली. उरो मध्ये ते हृदय, आणि त्या उरूच्या मध्ये काय असते, छातीच्या मध्ये हृदय. हृदय म्हणून असते ते. हृदय म्हणजे त्या चांगलं राहण्यासाठी एखादं मला मोठं स्थान कर रे म्हणून परमात्माने त्या वायूला सांगितलं. मग वायूने तिथं स्थान केलं. म्हणून उरू झालं, वक्षस्थल म्हणतात त्याला. आणि त्या वक्षस्थलामध्येच या सगळ्यांचं हृदय असतो बरं का. उरो मध्ये ते हृदय, तत्र वासो हरेस्तदा, आणि त्या हृदयामध्ये परमात्माचा तेव्हा ही वास राहत असतो, निवास करून परमात्मा राहत असतो. सूक्ष्म दृष्टी युता येतो. सूक्ष्म दृष्टी ज्यांना अशी असे जे मुनी लोक आहेत, त्या सगळ्या मुनी लोकांचं नाव काय आहे? शार्कराक्ष. शार्कराक्ष. शर्कऱ्यासारखं अक्ष असणारे म्हणजे सूक्ष्म दृष्टी असणारे. सूक्ष्म दृष्टीला शार्कर म्हणतात. अक्षा हा दृष्टी म्हणजे अक्षा. सूक्ष्म दृष्टी, दृष्टी म्हणजे अक्ष. शार्क, शार्क शब्दाचा अर्थ सूक्ष्म. सूक्ष्म दृष्टीने युक्त असणारे शार्कराक्ष नावाचे ऋषी लोक. उदरे ते परम ब्रह्म, ते सगळे लोक आपल्या पोटामध्ये असणाऱ्या परब्रह्म वासुदेवाला उपासना करतात. शार्कराक्ष नावाचे जे ऋषीगण आहेत, ते प्रत्येकाच्या उदरामध्ये, जे पोटामध्ये असणाऱ्या परमात्म्याची उपासना करतात. ते उदरे ते परम ब्रह्म वासुदेव उपासते, हृस्थमेव परम विष्णू ध्यायन्त्यारुणय सदा. अरुणी नावाचे काही ऋषीगण आहेत. अरुण, अरुणी नावाचे काही ऋषीगण आहेत. ते ऋषीगणांचा ग्रुप कुठं परमात्म्याची उपासना करतात? प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याची उपासना करत असतात. उदरस्थम हृदगंज, याप्रमाणे पोट आणि हृदय या दोन ठिकाणी असणाऱ्या दोन्ही परमात्म्याच्या रूपानं जे आहे, शार्कराक्ष आणि आरुण नावाचे ऋषीगण उपासना करत असतात. उभे ब्रह्म तत्परम, त्या पर असणाऱ्या परमात्म्याचं ब्रह्मचिंतन म्हणजे चिंतन करत असतात, उपासना करतात. एक एव यतस्तस्मात् उभये ह्यपि तद्विदः, तद्विदः, ते जाणणारे परमात्म्याचे दोन्ही रूप जे आहे ते वेगवेगळे नाही आहेत, एकच आहे. एकच ते रूप, एकच रूप दोन रीतीने हे उपासना करतात. शार्कराक्ष लोक आणि आरुण नावाचे लोक याप्रमाणे उपासना करत असतात. म्हणून सांगितलं काय आता, तद्विदः ततो ऊर्ध्वंगतो विष्णू वायुना सह देवते, तिथून थोडा वर जाऊन परमात्मा सगळ्या देवतांना बरोबर घेऊन, वायूंना बरोबर, वायुदेवाला बरोबर घेऊन, हम्म सह देवते स्थितो मूर्धनी देवेशः, मूर्धा स्थानामध्ये परमात्मा राहतो. आणि तिथे राहून मूर्धा स्थानामध्ये राहतो म्हणून शिव इत्यादिकांनी नावाने प्रसिद्ध होतात ते स्थान. तर याप्रमाणे परमात्म्याचे हे जे दोन रूप आहेत ते तुम्हाला कळवले. एक तर उदरामध्ये असणारा, आणि अजून एक काय होतं, ते प्रपदामध्ये असणारा परब्रह्म, ब्रह्मदेवाच्या प्रपदामध्ये परमात्मा राहतो म्हणून सांगितलं. तिथून मग वर गेला. मग मग सगळे उरू झाले. उरूच्या नंतर उदर झालं. उदराच्या नंतर उरू, उरू म्हणजे छाती, आणि छातीमध्ये असणारा परमात्म्याचं रूप. अशा रीतीने प्रपदापासून छातीपर्यंत जे काही स्थान आहे, त्या स्थानामध्ये समेत परमात्मा तिथं राहत असतो, आणि त्या परमात्म्याची उपासना वायुदेव करत असतात. थोडं कळालं आता. डोके, कान, नाक वगैरे जे आहेत की नाही, त्या ठिकाणी देखील परमात्मा राहतो. हे रूप, परमात्म्याचे रूप पुढे दाखवत, हे भाष्यामध्ये इथपर्यंत कळवलं. पुढचे जे आहे ते उद्याच्या काही तुम्हाला निवेदन करीन. याप्रमाणे महाविष्णू परमात्म्याची उपासना केली ही एक पद्धत आहे, प्रकार आहे. ते प्रकार, त्या प्रकाराने तुम्हाला कळवलेले आहे. आता उपनिषद देखील उद्या घेऊयात. उपनिषद सांगून मग पुढचे सगळे विषय घेऊयात. श्रीकृष्ण
अर्पणमस्तु। हरे नमः। हरे हरे।